750 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आल्यामुळं या महाराष्ट्राच्या मातीतलं हिंदुत्व टिकलं। या महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे ना तर तो आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे। दादा नसते झाले ज्ञानेश्वर महाराज, नसते झाले संत शिरोमणी नामदेव महाराज, नसत्या झाल्या आमच्या जनाबाई मुक्ताई, तर ना माझ्या मायबापांनो कपाळावरचा टिळा टिकला नसता, मुखातला राम टिकला नसता आणि खांद्यावरचा भगवा पण टिकला नसता। हे सगळी संत मांदियाळी जन्माला आली आणि त्याचा परिणाम कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम या टाळकऱ्यांनी, भजनी मंडळांनी, महिला भजनी मंडळांनी टिकवून ठेवलं हो। अनेक वेडे लोक म्हणतात यांनी टाळ कुटायचं सोडून काय केलं? अरे वर्षानुवर्ष फक्त मंदिराच्या वाट्यावर बसून टाळ नाही कुठले आम्ही, या मातीतला हिंदू धर्म पण टिकवून ठेवला। 750 वर्ष झाले दादा। आजचा योग असा आहे, लय भारी योग आहे आज। म्हणजे आपण सगळ्यांनी पुण्य केलंय म्हणून इथं तिथं न बसता आपण धर्म मंडपात बसलोय, आपलं भाग्य आहे। का तुम्हाला सांगतो, आजचा दिवस सामान्य नाही। भगवान श्री कृष्णांचा जन्मोत्सव आजच आहे। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आजच आहे आणि हिंदुस्थानाचा स्वातंत्र्योत्सव आजच आहे। विठ्ठल विठ्ठल काय चांगलं योग आज जुळून आलाय। आणि म्हणून सरकारने सुद्धा पुढाकार घेतला। प्रत्येक शाळेमध्ये आज पसायदान म्हणायचंय। प्रत्येक शाळेत इंग्रजी माध्यमाचे असू द्या, मराठी माध्यमाचे असू द्या, सगळ्या शाळांमध्ये पसायदान म्हणायचंय। मला आनंद वाटला होता की चांगला आजच्या दिवस मांसाहार करायचा नाही आणि मांस विकायचं पण नाही। चांगला मुद्दा येतो, त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं, जे मांस विकताना ते सुद्धा म्हटले काय हरकत नाही, आजच्या दिवस बंद ठेवू, पण बुडाला आग कोणाच्या लागली माहितीये का? हिंदू विरोधी हिंदूंच्या। ते म्हणतात आम्ही आजच खाणार आहे, ते म्हणतात आज आम्ही खाणार आहे म्हणतात। काय मग शेवटी काय म्हणणार हो, जी त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही, तेवढंच म्हणू शकतो आपण, बाकी काय त्यावर बोलता येणार आहे? अहो एवढा चांगला दिवस आहे, पवित्र दिवस आहे, आणि काही गोष्टी ना थोड्या व्यावहारिक बघत जाओ आपण। प्रत्येक गोष्ट आहे ना आध्यात्मिक अंगानं बघतो। आपले साधू संत लय हुशार होते अहो, त्यांना तुमचं जीवन समृद्ध करत असताना तुमच्या प्रपंचाचं पण वाटोळं नव्हतं करायचं। आणि आपल्या साधू संतांनी ना मांसाहाराला कायम विरोध केला, कायमच केलाय। त्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं, प्रॅक्टिकल बोलतो बरं का, आध्यात्मिक सोडून द्या। परहित ते पुण्य, पापती परपीडा, दुसऱ्याचं हित करणं पुण्य आहे, दुसऱ्याला त्रास देणं पाप आहे, हे सगळं मान्य आहे आध्यात्मिक दृष्ट्या। पण आपला हिंदुस्थान जो आहे ना तो शेती प्रधान देश आहे, मोठ्या प्रमाणात शेती आहे आपल्याकडे। आणि तुमची आमची सगळ्यांची आज तक्रार काय माहितीये का? गव्हाला भाव नाही, तांदळाला भाव नाही, बाजरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। बरोबर आहे? तुम्हाला सांगतो, सगळ्या आपल्या हिंदू समाजाला जर साधू संतांचं तत्वज्ञान कळालं आणि सगळा आपला हिंदू समाज मांसाहारापासून बाजूला गेला
तर सर्वात पहिला देशात बदल काय होईल तर शेतकरी श्रीमंत होईल. अहो अन्नधान्याचे भाव वाढतील, गव्हाचा भाव वाढल, तांदळाचा वाढल, बाजरीचा वाढल, डाळींचा वाढल. म्हणजे हिंदू बांधवांनो, तुम्ही जर शाकाहारी केला ना, तुम्ही जर शाकाहार केला ना, तर आपला हिंदू समाज श्रीमंत होईल. आणि तुम्ही जर मांसाहार केला ना, तर बहुतांशी बऱ्याच टक्के गायी कापणारे श्रीमंत होतील. लक्षात ठेवा, हे मुद्दे समजून घेतले पाहिजे. काय हेतू आता आमचा साधू संतांचा? जगू द्या. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. अहो शेवटी ना कर्म रिटर्न हो. ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना, आपली संस्कृती काय, नाडल्यावर ठोकायचं. आधी नाही, भले तरी देऊ कासेची लंगोटी. म्हणजे भलं इतकं असलं पाहिजे की समोरचा माणूस सरळ मार्गी असेल तर त्याला लंगोटी देऊन टाकायची, मागल ते द्यायचं, अतिथी देवोच म्हणायचं. पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला तर ठोकायचा. तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही. मऊ मेनाहुनी, म्हणजे पहिले तुम्ही मऊच पाहिजे. आम्ही विष्णुदास मऊ पाहिजे, पण समोरचा आडमुठपणा करत असेल तर कठीण वज्रास भेदू ऐसे, तर कठीण वज्रास भेदू. ही आपली संस्कृती आहे. हे कोंबड्या, बकर, बैल, गाई, म्हशी हे काय आडव्यात गेले हो तुमच्या? काय तुमचं घोडं मारलं मला सांगा बरं. दादा असे तडफडतात ना, मी सोशल मीडियावर पाहतो. अहो भाजून लटकवलेले असतात पण जीव शिल्लक राहतो. अशी तडफड 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 करत राहतात आणि हसत हसत लोक खातात. काय होईल माहिती आहे? कर्म रिटर्न आहे. तुम्ही सुद्धा पुढच्या जन्मात त्यांच्या योनीला जाणार आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अहो तुम्ही जे पेरल, आज मला गावातली बरीच लोक म्हणतात तो आमच्या गावातला माणूस लय नालायक हो, तो साला लय मजा करतो, काही त्याला कमीच पडत नाही. आणि आम्ही एवढा परमार्थ करतो तरी आमच्या वाट्याला दुःख आहे, संकट आहे. मी त्यांना सांगत असतो, बाबा सहजासहजी कोणाला भेटत नाही. आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानणार आहे. आपलं काय या जन्मात आलो खावा प्या मजा करा असं नाहीये. तो जो गावातला आपला यंदा पुण्य करत नाही, सप्ताहाला वर्गणी देत नाही, सप्ताहात सहभागी होत नाही, धर्म कार्याला त्याची काय 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 मदत नाही, पण लय टुमटुमीत आहे, मस्त चाललंय आमचं. समजून घ्यायचं मायबापांनो, मागच्या जन्मात पेरलेलं आहे, मागच्या जन्मात केलेलं पुण्य आहे, त्याचं आउटपुट त्याला भेटतंय. पण आता गुंतवणूक करत नाहीये. म्हणजे तया पुण्याची पावटी सरे. ते पुण्य हळू 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 एकदा संपलं का लक्षात ठेवा, तुमच्या गावातला तो श्रीमंत नालायक पुढच्या जन्मात श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर देवाच्या नावानं रुपया द्या म्हणायला हजरच असणार आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपण या मुक्या जनावरांना जे फाडून खातो ना, त्याचा कायम विरोध केला साधू संतांनी. आणि त्यामध्ये फायदा जर कोणाचा होता तो हिंदू समाजाचाच होता. शाकाहार वाढू द्या, शेतकरी श्रीमंत होईल. शाकाहार वाढू द्या, अहो तुकाराम महाराजांनी सांगावं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. अहो जे उपयुक्त आहे ते खा, जे तुमच्या उपयोगाचं नाही ते कशाला खाताय? मुळात काय आहे, देवानं दोन प्रकारचे प्राणी बनवले, शाकाहारी आणि मांसाहारी. शाकाहारी जे प्राणी आहे ना ते ओठांनी पाणी पितात, आणि मांसाहारी प्राणी जिभेने पाणी वडित्या. मांसाहारी प्राण्यांना सुळे दात दिलेले आणि शाकाहारी प्राण्यांना सुळे दात नाही. आपण पहा, 100 दिवस एखादा वाघ उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढे चिकन टाका, मरल पण खाणार नाही, नाही खाणार. आणि 100 दिवस गाय उपवाशी ठेवा आणि तिच्या पुढे मेथीच्या जुड्या टाका, मरल पण खाणार नाही.
का? गाय म्हणते मला देवानं शाकाहारी बनवलंय आणि वाघ म्हणतो देवाने मला मांसाहारी बनवलंय. काय माणूस हायब्रिड झाला, चिकन व चालवतो आणि मेथी व चालवतो. 2 in 1 चालायला लागला ना माणूस. जगात 2च प्राणी बऱ्यापैकी 2 in 1 चालताय. एक कुत्रा, तो मूलतः मांसाहारी, पण माणसानं त्याच्यावर प्रयोग करून करून त्याला शाकाहारी मांसाहारी मिक्स केला. भाकरी खात आणि मांजरं खात. आणि माणूस पण प्रयोगात अविनाश भाऊ बिघडला स्वतःवर, की इतर प्राणी खाता मग मी खाऊन पाहिलं तर काय होणार आहे. आणि प्रयोगात ते मांसाहारी झालं. ते नेचर नाही. आज गोकुळाष्टमीचा चांगला दिवस आहे. काही लोक इतके भारी आहो, माळकऱ्याला काय करतात, माळकऱ्यापेक्षा भारी वागणं, बोलणं, बसणं, उठणं सगळं भारी. पण आपण म्हटलं ना माळ का घालीत नाही, खावं लागत. बाकी तो तुम्हाला सांगतो एवढा भारी माणूस आहे ना. मग गावात लोक आम्हाला कधी कधी म्हणतात ना माळकऱ्यांपेक्षा हे बरे. मी त्यांना सांगत असतो बाबा माळकरी कधीच वाईट नसतात, माळकरी चांगलेच असतात. माळकरी बिघडलेले नसतात. बिघडलेल्यांनी माळा घातल्या काही काहींनी दोष लपवण्यासाठी, पोटासाठी संत झाले कलित बहुत. दोष झाकण्यासाठी रावण सुद्धा साधूचा वेश घेतो. पण अशी काही माणसं आहेत गावात समाजात की ते वारकरीच आहेत, देवाला मानणारे, आई वडिलांना मानणारे, समाजाभिमुख आहेत, सेवा करणारी आहे. अडचण एवढीच आहे, श्रावण संपला का तुटून पडायचंय. छोट्या छोट्या गोष्टी आहे. एक निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. आपल्या हिंदू बांधवांना धर्म टिकवायचा असेल ना, आज कीर्तन संपल्यावर आमच्या श्रीराम महाराज जिंजुरकेंचं दर्शन घ्यावं, म्हणावं टाका बरं बाबा माळ घालून विठ्ठल विठ्ठल. आणि तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळव. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अहो निष्पाप जनावर खाणं हा सुसंस्कृतपणा आहे, हा सुशिक्षितपणा आहे. अहो त्याच्यासारखं अज्ञान दुसरं कुठलं नाही, त्याच्यापेक्षा दुसरं अडाणी पण नाही. आम्ही बेंबीच्या देठापासून सांगतो. परवा असंच एका कीर्तनात सांगितलं ताईसाहेब. नंतर एक जण भेटायला आलं. तुम्ही काय सांगता, मटण खाऊ नका, आमचे पूर्वज खायचे म्हणून आम्ही खातो. परवा कोणीतरी म्हटलं मीडिया समोर आमची परंपरा आहे. अरे असल्या परंपरा असतात. त्याला म्हटलं मान्य आहे बाबा, तुमचे पूर्वज मांस खायचे म्हणून तुम्ही खाता, पण तुमचे पूर्वज भोंगळे राहायचे. अश्मयुगातला आपला पूर्वज भोंगळा होता का नव्हता तुम्हीच सांगा, मी नाही बोलत. होता ना. पण जसा 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 पुढं पुढं जाऊ लागला त्याला कळालं अंग झाकलं पाहिजे. झाडाखाली झोपणारा सिमेंटच्या घरात आला, पायपीट करणारा 4 व्हीलर गाडीत बसला. म्हणजे काळानुरूप जसं जसं त्याला समजलं तसं तसं त्याच्या जगण्या वागण्यात बदल केला ना त्याने. मग खुशाल म्हणतो आमचा पूर्वज खायचा म्हणून आम्ही खातो, पूर्वजावर पाप ढकलितो काय. अहो जसा जसा माणूस प्रगल्भ झाला ना त्याच्या लक्षात आलं की देवानं जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाला मरेपर्यंत जगण्याचा अधिकार आहे. आपण त्याला मारणारे कोण नाहीये, त्याने आपल्यावर हल्ला केलेला नाहीये, त्याने आपल्याला त्रास दिलेला नाही, आपण त्याची शिकार करतोय.
हे कुठंतरी पाप आहे. आणि माणसं भली भले सेलिब्रिटी व्यक्तिमत्व, उत्सव मूर्ती आजच्या युगामध्ये व्हेजिटेरियन होत आहे, शाकाहारी होत आहे, मांसापासून दूर जात आहे. आणि डॉक्टर म्हटलं कोविड बरा व्हावा वाटत असेल तर माळ काढली ना भाऊ. कोविडच्या काळामध्ये मी फिरत होतो, एका मेडिकल मध्ये अंडे होते, अंडे. मी म्हटलं एवढे वाईट दिवस मेडिकल वाल्यांवर, अंडे मेडिकल मध्ये. मी म्हटलं भाऊ हे अंडे का ठेवले? म्हणे बाकी औषधांना तेवढं गिरायक नाही, डॉक्टरने माळ काढायला लागल्यावर मग अंडे आम्हीच देतो. कुठं चाललोय आम्ही? काय होणार आहे यातून? काय साध्य होणार आहे? हळूहळू हळू सकारात्मक बदल झाले आयुष्य. आम्ही काल जसे होतो त्यापेक्षा आज प्रगल्भ झालो. मला प्रत्येक वेळी आपण बरोबर असतो असं नाही, प्रत्येक वेळी आपण चूक असतो असं नाही. पण जेव्हा आपल्याला संत भेटले, मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत, त्या जाहीर सांगितलं मांस खाता हौस केली वैरी जोडून ठेविला. तुम्हाला आत्ता हौस वाटतीये, चवदार वाटतंय, टेस्टी वाटतंय, पण एक वैरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जोडताय. एखाद्या फोर व्हीलर वाल्याने टू व्हीलर वाल्याला कट मारला ना, तो टू व्हीलर वर चाललाय, सहज कट मारता येतो. पण लक्षात ठेवायचं, आज तुम्ही टू व्हीलर वाल्याला कट मारला ना, उद्या डंपरवाला तुमची गाडी तुडावणार म्हणजे तुडावणार. ठरलेलं आहे, कर्माचा सिद्धांतच आहे तो, पेरलेला उगवणार आहे. आणि म्हणून साधू संतांनी या छोट्या छोट्या गोष्टी मागितल्या. तेवढीच अडचण आहे आमची, बाकी काहीच नाही. सगळं योग्य आहे, सगळं बरोबर आहे. बरं मी काय म्हणतो, मटण खाऊन कोरोना बरा होणार होता तर रेमडेसिवीरची गरज काय होती? अहो काही नाही, अंडे खाल्ले तरी मेले. आणि आमचे वारकरी म्हटले, निष्ठेचे वारकरी, मरल म्हटले, पण तुळशीचा काढा करून पेईल, झालो तर झालो, बारा नाही तर देवाचा. आत्ता काल परवा कोणतरी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते. लक्षात ठेवा माझ्या मायबापांना, तुमची तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे असले वाक्य ऐकून. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते याचा एकही पुरावा अस्तित्वात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात तुळजाभवानीची कवड्याची माळ होती याचे लाखो पुरावे. छत्रपती शिवाजी महाराज कट्टर शिवभक्त होते याचे लाखो पुरावे. छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव गर्जना दिल्यानंतर 12 हत्तीचं बळ संचारत होतं, या गनिमांना कापून काढत होते. इतका महादेवावर विश्वास होता याचे लाखो पुरावे. पण आज आम्ही आमच्या टिळा लावणाऱ्या, गळ्यात कवड्याच्या माळा घालणाऱ्या, साधू संतांवर प्रेम करणाऱ्या, देवाची भक्ती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आम्ही काय म्हणतो, ते मटण खात होते. काय वाटत असेल हो महाराजांना, काय वाटत असेल? अहो ते तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकणारी हो. अहो शिवराय जेव्हा जेव्हा कीर्तनाला जायचे ना, म्हणजे इतके इतके मी जेवढे महापुरुष भेटले आपल्याला, हे साधू संतांचे उपकार आहे. जसा वेळ मिळायचा शिवराय म्हणायचे चला कीर्तनाला तुकाराम महाराजांच्या. बरं धोका इतका होता, पावला पावलावर शत्रू आवासून बसलेला होता की कधी हा शिवबा राजा सापडतो. आपण राजा म्हणतोय, ते सह्याद्रीचा उंदीर म्हणायचे आणि तो पकडायचा आहे. तरी रिस्क घेऊन महाराज म्हणायचे तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठे आहे? लोहगावला ते एकदा परचक्र वेडा पडला. तुकाराम महाराजांनी देवाचा दावा केला, शिवरायांनी युक्तीचा वापर केला, कसे बसे त्या परचक्र वेड्यातून निसटले तुकोबरायांच्या कृपेनं. पण माझ्या मायबापांनो, माझा मुद्दा असा आहे की त्या काळात एवढी आव्हानं पुढे होती तरी म्हणायचे कीर्तनाला जायचंय. आजच्या आमच्या तरुणांना काय संकट आहे का? नाही आलो असतो मंडपात पण फायरिंग होईल. तुझ्या कोण करील भाऊ फायरिंग? तू एवढा मोठा माणूस आहे का? कुठं बस ना. पण तरी आमचे पावलं धर्म मंडपाकडे जात नाही, ते येत होते. त्याचं कारण या साधू संतांनी ना, तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ, कृपा करी जेने हा गोपाळ, कृपा करी जेने हा गोपाळ, कृपा करी जेने हा गोपाळ,
त्यांची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच म्हणून त्यांना मायबाप म्हटलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. काय त्यांचं कौतुक करावं, काय त्यांचं वर्णन करावं, एवढं आपल्याला दिलं. आणि त्यातली त्यात चालत आलेल्या आपल्या परंपरेला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं तर आज ज्यांचा जन्मोत्सव आहे त्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ना फार मोठ्या संकल्पना मांडल्यावर तुमच्या आमच्या पुढं, तुम्हाला सांगतो, तुम्ही जर एकदा ज्ञानेश्वर महाराज समजून घेतले ना, कोणापुढंच तुम्ही वाकणार नाही. कारण त्यांच्या समोर आहे ना तुम्हाला बाकीचे सगळे बुट्टे दिसतील. अहो ती आई आहे डायरेक्ट. हे आता येड लागलं ना, कुठं जाऊन माता टाकवायचा, कुठं जाऊन चादऱ्या टाकायच्या, कुठं जाऊन गोल टोप्या घालायच्या. काही गरज नाहीये. तुम्हाला सांगतो, आपली आई इतकी श्रीमंत आहे ना, तुमची आई जर तुम्हाला चांगलं खायला देत असेल तरी शेजाऱ्याकडे जाऊन तुम्ही म्हणत असाल ना, शिळी भाकर आहे का, हे करंटे पण आहे. हे परंपरेला लांछन आहे, हे संस्कृतीचं तोडमोड आहे, वाटोळा आहे. अहो जगाच्या पाठीवर कोण वाईट लोकांसाठी मागतो. तुम्ही आम्ही गावात एखादं वाकडं असलं तर आपण म्हणतो ठोका द्याला, बरोबर आहे ना. पण त्या काळात 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज, 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. अहो जे दुर्जन आहे ना त्यांचं दुर्जनत्व जाऊ द्या आणि धर्म कार्यात सक्रिय वाहू द्या आणि परस्परांमधला मैत्रीभाव वाढू द्या. एवढं टोकाचं मागणारी आपली आई हो. अहो लय श्रीमंत आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से. सगळ्यांनी आई म्हटलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. अहो तुम्ही गावात किती मोठं काम करा, लोक तुम्हाला दादा म्हणतील, तात्या म्हणतील, अण्णा म्हणतील, भाऊराव म्हणतील, तात्याराव म्हणतील, आई म्हणतील का? आई शब्द जगातला सगळ्यात महागडा शब्द आई आहे. त्याच्यासाठी 9 महिने 9 दिवस कळ काढावी लागते, तेव्हा कोणतरी आपल्याला आई म्हणतं. काय माता मावल्यांनो, अहो इतका अस्मितावाचक शब्द आहे. कशी असू दे आपली, काळी निळी पिवळी बारीक जाड, पण पोर आपल्याच आईला आई म्हणतात. शेजारची बाई किती देखणी असली तरी तिला आई म्हणतात का? लय देखणी असली तर आंटी म्हणतात, पण आई नाही. आई नाही. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं गेलं. दुरितांचे तिमिर जाओ. थोडं असं सरकता का जरा, आम्ही आज पावल्या कमी खेळतो थोड्या. थोडं तुम्ही या बाजूला सारखा, म्हणजे बरोबर जागा होईल. दादा थोडं सारखा, म्हणजे इथं जागा करू आपण नाही का मान्यवरांना. या 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 दादा थोडं सारखा ना आपण पलीकडे जरा. हा आम्ही पावल्या आजच्या दिवस कमी खेळणार आहे, बरोबर आहे ना? चालेल ना भाऊ, म्हणजे जागा होईल. या जय श्रीराम, जय श्रीराम. बस बस. बस सरक दादा, दादा सरक, सरक दादा, सरक दादा.
आता आपल्याकडे चौपदार एकच आहे का? एकच आहे, दोन आहे ना? एक तिकडं थांबा ना, आता तिकडच्या मान्यावर तिकडच बसवायचे. जा, आहे का? आता नंतर येणार आहे मान्यवर आहे ना, तिकडच बसवा दादा. आता आलेल्यांचं हार्दिक स्वागत. आलीच, आपण तिकडं योजना केली असती तर तेही तिकडं थांबले असते. त्यांची चूक नाही, त्यांच्यासाठी टाळ्याच झाल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव रामचंद्र गोपाल कृष्ण पंढरीनाथ. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. अहो, हा हिंदू धर्माचा प्रकाश इतका दैदिप्यमान आहे, इतका तेजस्वी आहे, ओजस्वी आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा धर्म फक्त हिंदुस्थानापुरता मर्यादित राहता कामा नये, तर माझ्या स्वधर्म रूपी सूर्याचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पडला पाहिजे. आणि जो जे वांछील तो ते लावो म्हटले. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे. हे जगण्याचं स्वातंत्र्य पहिल्यांदा कोणी दिलं? ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. हे 2025 मध्ये आपल्याला जे चांगले दिवस पाहायला भेटतं ना, ज्याला जे आवडतं ते करता येतं. चांबाराचं पोरग म्हटलं ना मला शेती करायची, करता येते. चांबाराचं पोरग म्हटलं ना मला सैन्यात जायचं, जाता येतं. नाव्याचं पोरग म्हटलं ना मला निवडणूक लढवायची, लढवता येते. मराठ्याचं पोरग म्हटलं ना देवळात जाऊन मला देवाला अभिषेक घालायचाय, देवाला कपडे घालायचे, नारदाच्या गादीवर उभं राहून लोकांना तत्वज्ञान सांगायचंय, सांगता येतं. ज्याला जे काम आवडतं ते त्याला 2025 मध्ये करता येतं. हे करता आलं पाहिजे म्हणून सर्वात मोठे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी केले? ज्ञानेश्वर महाराजांनी केले. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. अहो, खऱ्या अर्थानं लोकशाहीची ना पायाभरणी केली त्यांनी. आणि त्याच विचारांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, रयतेचं राज्य, की मी मालक नाहीये. इथला माणूस सर्वसामान्य माझ्या स्वराज्यात राहणारा, प्रत्येकाला स्वराज्य वाटलं पाहिजे, माझं राज्य. तुम्ही बघा, जिथं आदिलशाहचं वातावरण होतं, राज्य होतं, त्याला आदिलशाही म्हणायचे. जिकडं कुतुबशाहचं साम्राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे. जिकडं निजामाचं साम्राज्य होतं त्याला निजामशाही म्हणायचे. पण महाराष्ट्राच्या मातीत पहिली क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, की आता शिवरायाचं जेवढं साम्राज्य आहे त्याला लोकांनी शिवशाही म्हणायचं नाही, तर स्वराज्य म्हणायचं. माझं राज्य. अहो, ही लोकशाही होती हो, हे स्वातंत्र्य होतं साहेब. हे प्रत्येक माणसाला दिलेला सन्मान होता. आणि हे नंतरच्या काळात जन्माला आलेले सगळे महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचे भगवान श्री तुकाराम महाराज असू द्या, क्रांतिकारी संत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असू द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या, महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, या सगळ्या महापुरुषांनी कोणाची चळवळ पुढे नेली माहितीये का? ज्ञानेश्वर महाराजांची चळवळ पुढे नेली. की समता प्रस्थापित झाली पाहिजे, प्रत्येकाला सारखा न्याय भेटला पाहिजे, कोण लहान कोण मोठा असता कामा नये, ही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची होती. आणि या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते की आजपर्यंत जेवढे पुस्तकं छापले गेले, रचले गेले, सगळे समुद्रात बुडाले तरी मला दुःख होणार नाही म्हटले. फक्त या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि भगवान श्री तुकाराम महाराजांची गाथा टिकली ना, महाराष्ट्राला धोका नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी ना तुम्हाला आम्हाला सांभाळलंच. ते नसते झाले ना
तर धर्म नव्हता टिकत हो. कीर्तनात रामरावण भागीरथी राहिलीच नसती, सगळे भाबिनमिया झाले असते. कायचे कीर्तन. आज तुम्ही बघा बांगलादेशाची काय परिस्थिती आहे, पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे. पण महाराष्ट्रावर ते दिवस आले नाही. एकमेव कारण आहे, ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आणि शिवराय शंभूराजांसारखे योद्धे या मातीत जन्माला आले. तुम्ही, मी फार अभ्यासपूर्ण बोलतोय, टाळ्या घ्यायसाठी वाक्य देणारा बाबा नाही मी. हा, पण काहींना असं वाटतं काही बोलायचं टाळ्या घ्यायच्या. तुम्ही इतिहास अभ्यासा. महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाली दादा, ती 12व्या शतकामध्ये झाली. तिकडून गजनी जो देवगिरीकडून आला ते 12व्या शतकातलं सगळं कांड आहे. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ सुद्धा 12व्या शतकातला आहे. बघा बर का, किती देशाची कशी काळजी घेतली आणि विशेषतः महाराष्ट्राची कशी काळजी घेतली. त्यांच्या लक्षात आलं की आतापर्यंत आपण आपल्या आपल्यात भांडत होतो, पण 4 दिवसांनी विसरून जात होतो. पण आता महाराष्ट्रावरचं संकट मोठं आहे. आता हे जे परकीय घुसखोर शिरताय, परधर्मीय आक्रमण करते शिरताय, हे धर्मच खाणार आहे. आणि धर्म खाल्ला तर माणूस संपणार आहे, माणुसकी संपणार आहे, विचार संपणार आहे. लोक म्हणतात सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य माझ्या मायबापांनो, सर्व धर्म समभाव हे जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य आहे. सर्व धर्म समभाव जर अस्तित्वात असतात तर जगाच्या पाठीवर एकच धर्म असता, त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म. पण विचार बदलले म्हणून धर्म बदलले. धर्म कशाच्या आधारावर उभा राहतो? विचारांच्या आधारावर उभा राहतो. सांगू, सर्व धर्म समभाव म्हणता ना तुम्ही, म्हणता ना. तुमच्या हिंदू धर्मामध्ये आईला जितकी किंमत आहे ना, तितकीच गाईला किंमत आहे गोठ्यातल्या, आहे ना. माझ्या हिंदू बांधवांनो, तुम्ही जर 10 भाकरी केल्या ना घरात, लहान पोराला द्यायच्या अगोदर सुद्धा आहे ना, पहिली भाकर तुम्ही गाईला देतात. बरोबर? ही तुमच्या धर्माची संस्कृती आहे. गावो विश्वस्य मातर एरवी तरी कृषीजीने गोधने राखोनी वर्तने. आमची शेती आम्हाला सांभाळायची असेल, आमचा धर्म आम्हाला टिकवायचा असेल तर आम्हाला गाईचं संगोपन करावं लागेल. 10 भाकरी केल्या तर तुम्ही 1 भाकर गाईला देतात, तुमचा हिंदू धर्म. आणि याच हिंदुस्थानात राहून, याच हिंदू बांधवांच्या आधारे आपली उपजीविका चालवून काही समाजकंटक जिहादी प्रवृत्तीचे लोक भाकरी सोबत गाय खातात. आणि आम्ही त्यांना विचारलं, अरे असं का वागतात? ते म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय. हाय सर्व धर्म समभाव. एक धर्म वेगळं सांगतोय, एक धर्म वेगळं सांगतोय. ते म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय. काय करायचं? कुठं पूजायचा सर्व धर्म समभाव? सुविचारांमध्ये, शाळेच्या भिंतींवर. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, हे परकीय परधर्मीय जर शिरले आणि इथले विचार जर संपवले, ती मंदिरं पाडून माजरी उभ्या करतायत, कळस तोडताय, देवळांचे गायी कापताय, आया बहिणींच्या आबरू लुटताय. आणि ही सगळी घुसखोर इकडं येत आहे, पण घरातले अडचणी ना आपल्या. हे बघा, तुमच्या गावावर जेव्हा एखादं संकट येणार आहे बाहेरून, तेव्हा पहिलं गावात जर तयारी काय करावी लागते तर गावकऱ्यांना संघटित करावं लागतं. परवा जुन्नर तालुक्यामध्ये काही लोक मला भेटायला आली होती, बेल्ला परिसरातली. म्हटले आमचा श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा परिसर आहे, फार मोठे संत झाले रंगनाथ स्वामी महाराज, आणि त्या परिसरात कला केंद्र होतंय. कला केंद्र माहितीये? जामखेड पॅटर्न. आपली जातात का तिकडं?
ते कला केंद्र व्हायला लागलं म्हटले. काय केलं पाहिजे म्हटले महाराज. म्हटलं ते कला केंद्र घालवण्यासाठी संग्राम बापू भांडारेला तिथं यायची गरज नाही. तुमच्या गावातला विद्यमान पक्ष सत्तेवर असणारा आणि तुमच्या गावातला विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विरोध करणारा दोघं एकत्र या. पंतप्रधान जरी म्हटला कला केंद्र तिथं करायचं तरी होणार नाही. कारण गाव करील ते राव करू शकत नाही हो. पण त्याच्यासाठी गाव एकत्र यावं लागतं भाऊ. अडचणी अशा आहे, विरोधक सप्ताह जरी भरवायचा म्हटलं ना तरी लोक म्हणतात टाळ कुठून काय होणार आहे विरोधक. मग याला वाटलं राव सप्ताहाला विरोध झाला, जरा संग्राम बापू भांडारे पाटील नको दुसरी पाटील बोलू. दुसरी एक आमची पाटील फेमस आहे. ते म्हटलं मग तुम्हाला संग्राम बापू भांडारे पाटील नकोय, मी दुसरी पाटील आणतो, तिला प्रतिसाद चांगला भेटेल. गावकरी म्हटले पोरांची डोकी खराब करायची काय, तरुण पिढी बिघडवायची आहे का. मुद्दा काय, जेव्हा विरोधच करायचा म्हटलं ना तो सप्ताह भरवायला निघाला तरी विरोध आहे, आणि तो नाच गाण्यांचा कार्यक्रम भरवायला निघाला तरी विरोध आहे. विरोधाला सुद्धा एक मर्यादा पाहिजे. विरोधी पक्ष कशासाठी आहे, जे चुकीचं चाललंय ते थांबवण्यासाठी आहे. बरोबर पण बंदच पाडायचं. ही आपली संस्कृती नाही, ती आपली परंपरा नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की मान्य आहे यांना हे घुसखोरांना आपण हे करू, पण इथं घरातले भांडणं ना, घरात भांडणं दादा चालीत लाव रे. ते प्रमाण वगैरे चालू झालं ना मग ते लय आवाज मारते हेलिकॉप्टर. मध्ये भजन वगैरे चालू झालं ना, प्रमाण आलं पहिलं, नेहमी लक्षात ठेवायचं. सप्तात सभेत चालतं. थांबा येऊ दे हेलिकॉप्टर, जरा वेळ लागेल नाही का आता लँडिंग करायला. लँडिंगला वेळ घेईल ना ते थोडा. आता ते मी जेवढा टायमिंग घालवेल तेवढं तो याच्यात कमी होईल बरं का भाऊ. ते जय श्रीराम. लय पोरं जीव काढतात महाराज. काय ते म्हणजे फक्त धर्म घराघरात पोचावा. या पोरांना लय मार्केट आहे दादा. यांनी एखादा न्यूज चॅनल चालू केलं ना, गावात कोणी कोणाला मारलं, कोणी काय केलं, कोणी चोरी केली, लाखो रुपये मिळवतात. पण फक्त आमचा हिंदू धर्म घराघरात पोचावा म्हणून कीर्तनकारांची बोलणे खातात. ती लय उदत्त येतोय त्याच्या मागे काही. मग आम्हाला वैतागून जातात, जाय तो इकडे येतच नाही परत. मी न्यूज चॅनलच चालू करतो, तो त्याला असं बोलला, सकाळी तो ते बोलला. घरात अडचणी अशा होत्या की दिसायला आपण एकत्र दिसत होतो पण असताना विभागलेलो होतो. कोण म्हणायचं आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणायचं आम्ही क्षत्रिय आहे, कोण म्हणायचं आम्ही वैश्य आहे, कोण म्हणायचं आम्ही शूद्र आहे. 4 वर्ण झाले, विभागले. माणसं एकत्रच पण गट पडलेले त्यांच्यात. बरं त्या 4 गटांमध्ये पुन्हा गट होते. कोण म्हणायचं आम्ही मराठा आहे, कोण म्हणायचं आम्ही माळी आहे, कोण म्हणायचं आम्ही वंजारी आहे, सुतारे, माळी आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे. ते जाती जातीमध्ये विभागलेले होते. आणि सर्वात मोठा तोटा देशाला धर्माला कशाचा बसतो ना, या विभाजनाचा बसतो. मी बोलत नाही हा दादा, हे आज लय बोलायची गरज आहे, कोणच तुम्हाला सांगणार नाही. प्रत्येक जण गोड गोड बोलून जाईल तुम्ही म्हणाल तसं. इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं, अहो हा हिंदुस्थान बहुसंख्य हिंदू या राष्ट्रात राहतो, पराक्रमी लोकांचा देश, रामासारखी, कृष्णासारखी, शिवराय शंभूराजांसारखी मातब्बर योद्धे या मातीत जन्माला आले, आणि तुम्ही 150 वर्ष या लोकांना गुलाम बनवलं राव, कसं जमलं तुम्हाला. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं उत्तर आहे, आम्हाला कळालं होतं की आम्ही यांना ताकदीने हरवू शकत नाही, यांची ताकद आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही यांना बुद्धी कौशल्याने हरवू शकत नाही, बुद्धिमत्तेने. आमच्या पुढे जगाला शून्य या हिंदुस्थानानं दिलाय. आम्हाला यांच्यासोबत कपट करावं लागलं.
घात करावा लागला म्हटलं यांचा. काय घात केला? एकच उत्तर आहे, फोडा आणि राज्य करा. यांच्यात फूट पाडली आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित केलं. 150 वर्ष देश लुटला आम्ही. इथलं सोनं वाहून नेलं, इथले जुने जे ऐतिहासिक पुरावे होते ते वाहिले, यांची ग्रंथसंपदा जाळून टाकली, आमच्या धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात केला. सर्वात जास्त चर्च या देशात कधी नव्हत्या. जशी पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांचे आक्रमण झाले, अहो बहुसंख्य हिंदू असलेल्या राष्ट्रात जिथं राम कृष्ण महादेवासारखे आदर्श अशा प्रकारचे ईश्वर असताना गावागावात ज्या चर्च झाल्या ना, फक्त आपण विभागलेलो होतो म्हणून झाल्या. तुम्ही आम्ही विखुरलेलो होतो. हे मंदिरांचे कळस उडवून ज्या मशिदी उभ्या राहिल्या ना, आज आम्ही भांडतोय अयोध्येसाठी, मथुरेसाठी, द्वारकेसाठी, काशीसाठी. फक्त तेव्हा भांडत होतो आपापसामध्ये. आणि तो नाही ना आपल्याकडे येत, त्याचा विरोधक बोलून घ्या. तुला काय पाहिजे? वतन पाहिजे, दिलं. तुला काय पाहिजे? सत्ता पाहिजे, दिली. जाय तोय लोकांना सांग घरात बसा, शहनशाह म्हणता येते, बरोबर आहे. अहो हेच आहे दादा. आपल्याला असं वाटतंय की असं काही नाही, असंच आहे. फितुरांना बोलून घेतलं, फितुरांना. आणि फितुरांना ना त्यांच्या डोक्यावर पागड्या घातल्या, किताब दिले त्यांना फितुरांना. जा लोहे को लोहा काटताय, जा तुमच्या लोकांना सांगा घरात वा, नाही तर मीच ठोकील. आपलीच लोक आपल्या विरोधात उभी केली. आणि दादा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं हे फार मोठं संकट आहे. आणि पहिल्यांदा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आव्हान केलं, आता ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, माळी, तेली, भिल्ल, मातंग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यात विभागले जाऊ नका. सगळ्यांना एकत्र यायचं असेल तर भगव्या झेंड्याखाली एकत्र या. आणि दादा माझी ये जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. संकल्पना काय मांडली? आता भगवी पताका घ्यायची आणि पंढरीकडे निघायचं. आणि काय यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. कलियुगी उद्धार, हरे नामे कलियुगी उद्धार, हरे नामे कलियुगी उद्धार. सकलासी येथे आहे अधिकार, सकलासी येथे आहे अधिकार, येथे आहे अधिकार, सकलासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार, हरी नामे कलियुगी उद्धार, हरी नामे कलियुगी उद्धार, हरी नामे कलियुगी उद्धार, हरी नामे. सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, हरीच्या नावे. अरे संघटित व्हा म्हटले आणि भगव्या ध्वजाखाली एकत्र या. आणि त्या मोहिमेला यश मिळालं. राजा चाले तेथे वैभव सांगा ते. अहो एवढा सोहळा वाढला, तुम्ही बघा. त्यात समता कशी ते तुम्हाला सांगतो. बालम टाकळी ना, ऐका, आपण किती मोठे आईचे लेकर एवढं फक्त ऐका. फक्त बालम टाकळी मधनं जेव्हा तुम्ही पिशवी आणि वळकुटी उचलतात, वारी करण्यासाठी जायचंय, कोणाला त्र्यंबकेश्वरला जायचंय, कोणाला शेगावला जायचंय, कोणाला मराठवाड्यातून जाणाऱ्या दिंड्यांमध्ये जायचंय, कोणाला आळंदीतनं जायचंय, पण सगळ्या दिंड्यामधला नियम सारखा आहे. बालम टाकळीतून तुम्ही पिशवी उचलताना
तेव्हा तुमची ओळख वेगळी राहते. कोण सरपंच असतो, कोण उपसरपंच असतो, कोण उद्योगपती असतो, कोण नोकरदार असतो, कोण मराठा असतो, कोण माळी असतो, कोण वंजारी असतो, कोण तिली असतो. माता भगिनींनो, कोण अंगणवाडीची शिक्षिका असते, कोण बचत गटाची अध्यक्ष असते, कोण ग्रामपंचायतीची सदस्य असते, कोण ब्युटी पार्लरवाली असते. पण इथून जाताना तुमची ओळख वेगवेगळी आहे. पण एकदा आळंदीत नेऊन तुम्ही तुमची पिशवीन वळकुटी ठेवली ना सरपंच सरपंच राहतो, ना वांजारी राहतो, ना मराठा राहतो, ना सुतार राहतो, ना अंगणवाडीची शिक्षक राहते, ना ब्युटी पार्लरवाली मॅडम राहते. तो 16 तुम्हाला एकच ओळख देतो. आणि ती ओळख जर काय असते ना, त्या ओळखीचं नाव माऊली आहे. माऊली करतो तो 16 तुम्हाला. आणि एकदा त्या 16ने तुम्हाला माऊली केलं ना, मग तुम्ही विचार नाही करत मी ओपन आहे का ओबीसी आहे.